रायगड जिल्ह्यात वणव्याचे सत्र अद्यापही कायम असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। महाड तालुक्यातील शिरसवणे गावात एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। महाड तालुक्यातील शिरसवणे येथील शेतकरी संतोष भोसले यांनी तब्बल 2200 पेरूच्या झाडांची लागवड केली होती। यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर ते होते, मात्र अचानक लागलेल्या वणव्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले। या भीषण आगीत सुमारे 700 पेरूची झाडे जळून खाक झाली असून लाखोचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः वणव्याने हिरावून घेतला आहे। यामुळे संतोष भोसले हे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून त्यांनी शासनाकडे मदतीची हाक दिली आहे। मायबाप सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी संतोष रघुनाथ भोसले, राहणार शिरसवणे, तालुका महाड, जिल्हा रायगड। मी या ठिकाणी जवळजवळ 3 एकरामध्ये पेरूची लागवड केलेली आहे। पहिलं पीक घेऊन झालं, आता हे दुसरं वेळचं पीक आहे। आणि मी इथे हजर नसताना आकस्मिक कुठून वणवा आला पटरीच्या साईडने आणि जवळजवळ 700 झाडं माझी पेरूची, तसेच काजू 25 एक, आंबा जवळजवळ 20 आंब्याची झाडं आणि नारळाची 25 झाडं, अशी झाडं वणव्यामध्ये जळून पूर्णपणे जवळजवळ नष्ट झालेली आहेत, त्या अवस्थेत आता आहेत। तर माझं शासनाला एवढंच मत आहे की आता जवळजवळ माझ्या या 600 झाडांमधून मला जवळजवळ 4 ते 5 टन माल निघला असता आणि हार्वेस्टिंगला आलेली बाग जळून खाक झालेली, सर्व फळं जळून खाली पडलेली अवस्थेत आहेत आत्ता। तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की या वणव्यामध्ये माझ्या पूर्णपणे जे ठिबक सिंचनची लाईन केली होती, लॅटरल वगैरे सर्व जळून खाक झालेले आहे। शासनाला एवढंच म्हणणं आहे की कुठंतरी मला ह्या नवीन म्हणजे आज सर्व तरुणाईला माझं आव्हान मी मागच्या न्यूजमध्ये केलंच होतं आपल्यामार्फत। तर माझं एवढंच म्हणणं आहे की मला कुठंतरी उभं राहण्यासाठी आर्थिक मदत थोडी काहीतरी व्हावी असं माझी शासनाला आव्हान असेल। आर्थिक आपत्कालीन घटनेवरती जसं शासन मदत करतो तसं ह्याही वेळेस ह्या वणव्याच्या संदर्भात सुद्धा शासनाने काही मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो। तसेच ह्या वणव्याच्या संदर्भात हा वणव्याचा तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हा तर हे चालूच आहे। तर माझं असं म्हणणं आहे की जसं फॉरेस्ट खातं एखाद्या वाघाने शेळी धरली किंवा जनावरं धरली बिबट्यासाठी जसं फॉरेस्ट खातं काम करत आहे, तसं वणव्यावरती सुद्धा फॉरेस्ट खात्याने काम करून ह्या आम्हा शेतकऱ्यांना थोडीफार काहीतरी मदत करावी किंवा ह्याच्याकडे लक्ष द्यावं वणव्यांकडं, असं मला वाटते। ओके।